ये बस. का झोप लागली तुला? तेवढं हळू का बरं बोलते? म्हणजे असं घाबरल्या लागत असं काही? कोणाला भीती का काय? कोणाला भेटला काय? तर बघा आपली दिवाळी लाइटिंग परत हे सगळं मी केलंय. याचा श्रेय मला जातोय. कोणी केलंय खरं सांग? सांग आता खरं कोणी केलंय? काय झालं, तिनं केलं तर पहिलं, पण ते सगळं तिनं असं लांब लांबच टाकलं होतं, चुकलं होतं ते. मग त्या माळा सोडल्या आपण. इकडं पहिलं होतं बघा इथं पण, आणि या भिंतीवर पण होतं ना, ते सगळं सोडलं. 2 माळा आहेत आपल्याकडं, त्या आपण एवढ्याच भागात बसवल्या. मस्तपैकी वाटतं एकदम छान. ही लाईट बंद केलं ना तर लय भारी दिसतं, पण बंद केलंय. दिवा लावलाय समोर. आपल्याला जागा अपुरीशी आहे थोडीशी, त्यामुळं प्रॉब्लेम होतो. तिथं देवासमोर एक लावलाय. आतमध्ये आपल्या देवघर आहे तिथं लावलाय. दरवाजा पुढं केलाय आम्ही. पोरांना झोपवलंय. काय होतंय माहितीये, म्हणजे असं थोडं ढकललंय, कारण त्यांनी झोपावे शांत. ते जागे राहिले की फटाके फोडतात. फटाके फोडलं की एकतर लोक आम्हाला जगू देईना. इथं फोडलं की ते ओरडतंय, तिथं फोडलं की ते ओरडतंय. पोरांना नुसती किटकिट. काय झालंय बस. आज तिनं दिवसभर काम केलाय. माझा काय आज नंबर लागलेला नाही आहे काम. कधी लागतोय नंबर? पण लाइटिंग मीच केलंय ना. परत ह्यो पण सगळं काय झालेलं, आम्ही काळा टेप लावला होता. हा ते कसं तरच वाटायला लागलं. मग त्याला काढलं मी. आज तसा दुसरा टेप आणला होता, तो व्हाईट टेप असतो बघा, त्याला काय सेलू टेप का काय म्हणतात ना, तो टेप आणला होता. तर त्यानं परत ते सगळं काढलं आणि डबल लावलं. ते मस्त दिसायला लागलं. ते पण आपला दरवाजा तो पत्र्याचा आहे ना, त्यामुळं फक्त घराची शोभा जाते. तो दरवाजा इथली खिडकी केलं ना तर लय भारी दिसेल पुन्हा हा पण माझं तर आता हे करण्यात इंटरेस्ट राहिलाच नाही. असं वाटतं इथून निघूनच जावं कुठं तर लांब, आपलं मस्त असा घर बांधावा तिकडच लांब असा, आणि तिकडच राहावं. समजून घ्या आता तुम्ही. अशी किरकिर असते बाप रे बाप. फटाके फोडणं पोरांना मी दाब दिलंय. म्हणलं गप बसा आता, नाही तर एखाद्याला मारूनच टाकेल म्हणलं. आता दिवाळी आहे तर दिवाळीत फटाके फोडणारच. मग इकडून वरड तिकडून वरड, नुसता दिवस. सकाळी दिवस निघाला तिथून जे सुरुवात होते की झोपूपर्यंत. आता आपण एवढं मोठं फटाके आणले, तुम्हाला पण दाखवलंय मी. 4-5 हजार रुपयाचं फटाकडं. मग वाजवायचं नाही तर काय, पूजन करायला आणलंय होय. बाबांना पण ते देवघरात आहे तिथे. आता लगेच आण बरं बघू. स्टॉप करतो मी व्हिडिओ. नाही चालूच राहू देतो. पण हा बल्ब गरम होणार ना. गरम असेल तुला पोळेल. ती खुर्चीवर वगैरे चढायचं हे ते तसलं काम तीच करते, मी नाही. तुम्हाला वाटतंय तीच करते सगळं, पण मी ज्या वेळेस करतोय त्यावेळेस व्हिडिओ चालू नसतोय. तिचं तर काय ती व्हिडिओ टाक ना. तिला मी सारखं म्हणतोय व्हिडिओ टाकत जा, तर ती काय व्हिडिओ बनवतच नाही. आज तिनं एवढा स्वयंपाक वगैरे बनवला. मी म्हटलं व्हिडिओ बनवलाय काय तू, आपण टाकू म्हणलं चॅनलवर तुझ्या. तर म्हणली नाही. आता काय मग तिला काय बोलू मी, तिनं नाही बनव. लय भारी दिसतंय बघा की, कसं वाटतंय मस्त असं. लाईट बंद, अगं वरची लाईट बंद केली होय, फक्त दरवाज्याची चालू आहे. बघू कसं होतंय. हा कसं दिसतंय तरी बघू की आपण. त्या आपल्या देवघरातला बल्ब आहे तो. छान वाटते लाईट. कारण रोहन का आला पोरांना नुसतं ताप झालाय. नुसतं लोक किरकिर बडबड किरकिर बडबड. अगं तिला फिरव तरी, त्या बल्बला फिरवलं काय? असंच ठेवलंय पूजा तू? नाही चालू झाला. एकदम मस्त दिसायलंय बघा.
झाला छोटा. हा त्याची पावर कमी पडली ना, तसा मोठा असाय पाहिजे. परत दिसायला किती भारी दिसतंय ना. ये ना इकडं व्हिडिओत बघ, इकडे ये, अशी ये आणि बघ तिकडं कसं स्क्रीन कडे बघ कसं मस्त वाटतंय बघ. म्हणजे खास त्यामुळं खास वाटाना तो बल्ब बंद केला ना व्हाईट वाला, त्यामुळं खास वाटतंय. आता असंच ठेव. बाबा पण आले वाटत. काय झालं काल काय बसाय आले तर असंच त्यांनी. कसं वाटतंय हे बघा या. हा होय, उठकी रोहन, मस्त दिसतंय का असं. लय भारी वाटायला. नकोच लावतो बल्ब आता. हा जरी काढला तरी पण चालेल, फक्त या लाइटिंग वरतीच काय मस्त झकमक वाटते. तो वरचा पांढरा उजेड लागतंय, पण ह्या लाइटिंग मुळे काय उद्या अजून 2 दिवसानं संपली दिवाळी की तेच आहे की परत. तर तुम्ही गेला तिकडं की लागले इकडं भांडणं किरकिर करायला नुसतं. 4-8 दिवसासाठी मग समजायला पाहिजे ना, 2-3 दिवसाची दिवाळी नाही, त्यात पण पोरांनी फटाकं फोडलं की इकडून तरी बडबड इकडून तरी बडबड, अशी बडबड असते बापरे. नाकात जीव आलाय नुसता, कधी जीव सुटला असंच झालं. लय बोललोय मी, म्हणलं मला किरकिर जर केली मी एखाद्या लेकराला मारूनच टाकेल म्हणलं, तुम्हाला घाल म्हणलं, जन्म ठेपच करून टाकेल. मी कुठं असं करेल, मी असं एखाद्याला मारून टाकेल, पण माझ्या लेकराला कुठं करेल. पण मला राग लय आलता ना. कसं भारी दिसायलंय बघ. त्या लाईट मुळे आपण तो बल्ब होता ना चालू, त्यामुळेच ते तसं वाटत होतं. त्या दिवशी मी म्हणले मोठा आणायचा तसला कलर. हा तो फिरता असतोय बघ मोठा, तसा आणायचा. तसला आणायचा. बघ इकडून पण किती छान वाटतंय. अशी इथं इकडून काय नाही, स्क्रीन कडे बघ. एकदम मस्त वाटतंय. जावं वाटतंय कुठं तर इथून निघून, तेवढं तर डोकं आउट झालं. अगं गाडी जवळ दिवा, गाडी पोरांना मग फटाके फोडाय कुठं जागाच नाही. मग गाडी तिथून इथं आणून लावलं तरी पण तसंच किरकिर बडबड. मग पोरांना म्हणलं मी उद्या वाजवा म्हणलं, आता झोपा. आर्यन गेला आणि झोपला. याला कसं म्हणतो आर्यन, यानं एक हातात होती ती फटाकडे वाजवली. रोहन नको वाजू र, मला लक्षात येते, मला आठवण येते वाजवायची. कुचांबलीत पोरं नसतात दिवसा तर कुठं सुख आहे. तुम्ही गेला तर चालूच आहे. तिकडं नाही, इकडून तर चालून तिकडून तर बंद. तसं आहे त्यांचं. कालच मी बोललोय ना, तर त्यांचं तोंडच बंद झालं. किरकिर त्याच्या लाइटिंग अशा चेंज झाल्या ना, मला लय आवडत्यात. चकमक 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 चकमक, लय भारी वाटत. चला असू द्या आता, दरवाजा आणि हे ते काहीच नाही करायचं. एक दिवस सगळं व्यवस्थित तर करायचं, नाहीतर इथून निघून तर जायचं. वाद काढू घरीचे भाडा निघून दे जायचं नाही तर उग भेतच बसत्यात. तो दिवा काढ तिथून, नको पेट्रोल जवळ, तिकडच लाव. इकडं असं इथून इकडच लाव, पलीकडच. नाहीतर मग देवासमोर आतमध्येच लिहून ठेव. लाव ना तो तिथं मध्ये, हो किथं ठेव, इथं 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 छान वाटेल तिथं. चला बाय.